ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम पदाय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरत्विषे नमो नमः। नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्विताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे। सर्व वैष्णवींचे आजच्या श्लोकासमध्ये आपल्या गीतामृतामध्ये स्वागत आहे। तर भगवद्गीतेतील आपला 6वा अध्याय चालू आहे आणि त्यातील 44वा श्लोक आहे। तर तो श्लोक अशा पद्धतीने आहे। पूर्वाभ्यासेन तेनैव यते यो वशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते। त्याचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो। असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वाच्या अतीत असतो। त्याचा अर्थ आहे आणि श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य असं आहे। उन्नत योगीजन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाहीत, परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावनेप्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात। प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणाऱ्या उपेक्षांसंबंधी श्रीमद भागवतात सांगण्यात आलेले आहे की अहो बत श्वपचोतो गरीयान यज्ञ गृहे वर्तते नाम तुभ्यम ते तेषु स्तेह जुगुः सस्नेशाचार्य ब्रह्मानुचर नाम गृणांती येते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे भगवान, जे तुमच्या पवित्र नामाचे कीर्तन करतात ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात। तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत, सर्व तीर्थस्थाने केली आहेत आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे। या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेले आहे। श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांना प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला। हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम मध्ये झालेला असला तरी चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य पदावर आरूढ केले आहे। कारण हरिदास ठाकूर हे दररोज 3 लाख भगवत नामाचा जप करण्यात व्रत कठोरपणे पालन करीत असतात। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ते निरंतर हरिनामाचा जप करीत असल्याने जाणले पाहिजे की आपण पूर्वजन्मात त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडाचे आचरण केलेले आहे। म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वाचा स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही। तर आज थोडा उशीर झाला आपल्याला जॉईन व्हायला, थोडा रेंजचा प्रॉब्लेम होता थोडासा। तर आपला श्लोक असा आहे। सर्वांची मी सुरुवातीला माफी मागते, जरा थोडस तुम्हाला जरा थोडस वाट पाहावी लागली। आणि आता आजच्या श्लोकाचा सुरुवातीलाच बघा की पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावरती तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो। म्हणजे हे एक आकर्षण आहे बघा। म्हणजे जसं आता की आपल्या नेहमीच्या उदाहरणावरूनच बघा ना, की आता आपण कधी कधी आपल्या जीवनामध्ये बघूया, आपण प्रचार समजा करायला गेलोय कुठे, समजा एखाद्याला काही गोष्ट सांगत असेल आपल्या भक्ती संबंधी इस्कॉन संबंधित, तर तुम्हाला एक नक्कीच तुम्हाला हे आलं असेल उदाहरणावरती, तुम्हाला एक अनुभव आले असतील काही की ज्यांना तुम्ही भक्तीबद्दल सांगायला जाता
त्यावेळेस काही ना तर काही खूप रिस्पॉन्स देतात की हा खूप छान खूप छान, आणि त्यांना आवडती ती गोष्ट, आपोआपच भक्तीकडे ते आकृष्ट होतात. आणि काहींना जर सांगितलं तर काही म्हणतात नाही नाही हे सगळं चुकीचं आहे, जग कुठं चाललं, तुम्ही काय करताय, असं सगळ्या गोष्टी असल्या बकवास गोष्टी आम्हाला सांगत जाऊ नका, असं बोलणारे लोक आहेत. म्हणजे बघा की आता ह्या गोष्टी आहेत, जसं एकदा असंच प्रचार करताना काही जे महाराज लोक आहेत तर त्यांनी खूप छान ट्रिक सांगितल्या की तुम्ही भगवद्गीतेच्या प्रचारासाठी ज्यावेळेस भगवद्गीता वितरण करण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला आधी ती भगवद्गीता त्यांच्या हातात द्यायची. हातात दिल्यानंतर ती हातात घेतात की नाही घेत, किंवा पुस्तकातील काही जे सुंदर असे भगवंतांचे चित्र आहेत ते त्यांच्या समोर ठेवले, आणि ते समोर ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्याविषयी कोणती भावना निर्माण होती, म्हणजे ते ते पाहिल्यावरती त्यांना खूप आनंद होतोय का त्यांना हिरमुसल्यासारखं होतंय, म्हणजे चेहऱ्यावरून तुम्ही एक मानसिकता ओळखा त्यांची. म्हणजे बघा की हे सगळं पूर्वजन्मीचं कनेक्शन असतं, की पूर्वजन्मी जर त्यांनी खूप चांगली भक्ती आधी केलेली असेल, किंवा थोडस भक्तांच्या संपर्कात आले असतील, किंवा त्यांना जर हे झालं असेल की ते काही काळाने त्यांची सुकृत अवस्था जर सुरू झाली असेल तर नक्कीच ते त्याकडे आकृष्ट होतात, आणि ते लगेच रिस्पॉन्स त्यांच्यामध्ये दिसायला सुरुवात होतं. आणि काही जे असतात की काहींना मग ते कितीही हे केलं तर मग कसं म्हणतात ना की जसं किती जरी त्यांना पुढे हे दाखवलं की आमिष दाखवले काही, तरी सुद्धा त्यांना त्याचं काही फरक पडत नाही, त्यांना त्यांचं खरं वाटतं, त्यांना आत्ताच्या युगाचं खरं वाटतं, कलियुगाचा प्रभाव आहे शेवटी. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवत असतील की आपल्याला श्लोकात कसं सांगितलेलं आहे की पूर्वजन्मीच्या दिव्य चेतनेच्या आधारावरती, म्हणजे त्या चेतनेच्या आधारावरती त्यांचं पुढचं आयुष्य असतं, आणि त्यानुसार त्याला त्या त्या पद्धतीची भावना आणि त्या त्या पद्धतीने त्याला भक्तीचा कमी जास्त रेशो त्याच्यामध्ये दिसायला लागतो. आता पुढे आपल्याला श्लोकामध्ये बघा सांगितलंय की कर्म ब्रह्मा निवर्तते, म्हणजे कर्मकांडात्मक, म्हणजे ह्या ज्या तत्व आहे कर्मकांडात्मक त्याच्या अतीत असतो. म्हणजे बघा की त्याला त्या कर्मकांडाविषयी म्हणजे जो भक्त असतो ना त्याला काही त्याचं देणं घेणं नसतं. बघा सांगा बरं कोणता जो भक्त असेल की त्याला अशी इच्छा असते, की त्याला अशी इच्छा असते की आपण आहे ना काही करून आहे ना अशी इच्छा आहे माझी की त्याच्यामध्ये की मी आज पहाटे उठून जप करणार आणि मग मला स्वर्गाची प्राप्ती होणार. असं कोणत्या भक्ताला वाटतं का की नाही मी मंगल आरती केल्यानंतर मात्र मला अनेक भोग प्राप्त होतील मला. म्हणजे असं मला तर वाटत नाही की इस्कॉनचा कोणता व्यक्तीला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल, किंवा तो म्हणेल की मला नाही नाही मला की मी हे प्राप्त केल्यानंतर मी खूप जप करेल, खूप गीता डिस्ट्रीब्युट करेल, जेणेकरून मला जास्त पैशाचं बेनिफिट मिळेल, असं कोणतीच इच्छा, म्हणजे जे कर्मकांडात्मक जी इच्छा आहे त्या इस्कॉन मध्ये तरी मला वाटत नाही, किंवा अनेक असे चांगले चांगले जे संप्रदाय आहेत 4 संप्रदायांपैकी त्यांच्यामध्ये की त्यांची अशी भावना असेल की मला ह्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर मला की मी हे करेल, ती साधना करेल, आणि त्या साधनेचं फळ म्हणजे मला स्वर्गाची प्राप्ती प्राप्त होईल, असं कोणालाच वाटत नाही. म्हणजे महाराज एकदा असे टॉन्ट मध्येच म्हणत होते की म्हटलंय की काहींना वैकुंठात जाण्याची इच्छा नसते पण अमेरिकेला जाण्याची इच्छा असते, त्याच्यासाठी ते आतोनात प्रयत्न करतात. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे पण अमेरिका बघा की असं पाहिलं गेलं तर आहे ना की काही चांगल्या चांगल्या ठिकाणी जिथं जास्त आराम असतो, जिथं जास्त आणखीन हे भौतिक गोष्टींमध्ये जास्त उन्नती असते तिथे भक्ती करणं खूप अवघड जातं. तिथं त्या त्या ठिकाणी त्यांना त्यांना जर म्हटलं ना दुःख आलंय अशाश्वत म्हणतात, हे काय म्हणताय तुम्ही, म्हणलं खोटं बोलताय तुम्ही, म्हटले दुःख आलंय कसे, आम्ही तर किती आरामात आहोत, व्यवस्थित आहे सगळं चालू, स्वर्गामध्ये तर असंच होतं ना. त्याच्यामुळे तिथं ती तीव्रता नसते भक्तीमध्ये. आणि जिथं खूप दुःख असतं किंवा तिथे सुद्धा काय होतं की तिथे सुद्धा खूपच दुःख असतं आणि मग हा दुःखच आहे असं मग ते मनाचे समाधान होतं, ते असंच असतं आणि असंच चालणार आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा भक्तीकडे आकृष्ट होत नाही. पण मग काय होतं की जिथं आता आपल्याच ह्याच्यामध्ये बघा की जास्त स्मशानभूमीच्या ठिकाणी एक असं महाराज सांगत होते की स्मशानभूमीच्या ठिकाणी एका ठिकाणी की तिथं जास्त गीता डिस्ट्रीब्युट होतात, का तर लोक थोडस त्या मूड मध्ये असतात, म्हणजे वातावरण आणि मूडचा सुद्धा हे असो त्या मूड मध्ये दुःखाच्या मूड मध्ये असतात, आणि हे जग काही खरं नाही, एक ना एक दिवस लोक जातात, आपलाही नंबर कधीतरी येईल, किंवा असं
ज्याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालेलं असतं. आणि त्या वैराग्य निर्माण घरी जाईपर्यंत तरी निदान असतं ना. मग घरी जायच्या आधीच त्यांना मध्येच जर गीता डिस्ट्रीब्युट केल्या तर तिथं जास्त गीता डिस्ट्रीब्युट होऊ शकतात, म्हणजे असं म्हणतात. म्हणजे बघा की एक वातावरण सुद्धा महत्वाचं असतं, आणि वातावरणामध्ये की त्या वातावरणात तुम्ही भक्ती कशी करता. मग त्यामुळे तर असं म्हटलं जातं ना की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणजे स्वर्गाचे लोक सुद्धा त्यांना इच्छा असते की मृत्यू लोकी आमचा जन्म व्हावा, का तर तिथे खूप भोग आहे, त्यामुळे भक्तीचा ती तीव्रता नसते. आणि इकडे आहे तिथं पृथ्वीवरती कसं आहे की दोन्ही सम आहे, दुःख पण आहे आणि सुख पण आहे. आणि त्याच्यामुळे कसं होतं की दुःख आलं की माणूस जागा होतो, लगेच जागा होतो, नाही 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 आपण काय करतोय ह्या अशा पद्धतीने जागा होतो. आणि सुख असलं की थोडं वाहत जातो, पण त्याला किक बसते ना दुःखाची, त्याच्यामुळे तो पुन्हा पुन्हा जागा होत राहतो. आणि त्याच्यामुळे ही जी आहे की भौतिक जग आपलं हे पृथ्वीवरती सगळ्यात साधना करण्यासाठी योग्य ठिकाण म्हटलं जातं इथे. आणि त्यातली त्यात असंही आहे की आता पाहायला गेलं तर काही जे योगी आहेत, जे योगी आहेत ते आपल्या पृथ्वीवरती सुद्धा, म्हणजे जो योगी त्याचं कितीही त्यांनी हे केलं तर त्याचं खंडित कोणती गोष्ट होत नाही. तर खंडित न होता त्याची जी हे आहे भक्ती आहे त्याची पुन्हा 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 जरी खंडित झाली तरी पुन्हा चालू राहते. कारण ह्या भौतिक आपल्या पृथ्वी तलावरती ही खूप छान ही आहे की त्याला आपण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे दुःख झालं की सुख आलं की त्याला पुन्हा किक बसते, पुन्हा तो ह्याच्यामध्ये जातो, भक्तीला लागतो. आणि अशा पद्धतीने त्याची कधी ना कधी त्याची प्रोग्रेस हा होत जातो. जसं की आता मला एक उदाहरण सुद्धा द्यायचंय की ते उदाहरण आहे ब्रजधामामध्ये एक योगी होते. ब्रजधामामध्ये सुद्धा ते ज्या पद्धतीने ते तिथे योग अभ्यास करायचे, म्हणजे ते सौभरी मुनी आणि एकदम पाण्यामध्ये यमुनेच्या नदीच्या पाण्यामध्ये ते हे करायचे, साधना करायचे. आणि त्याच्यामध्ये साधना करताना त्यांनी जे मासे आहेत त्यांचा उपभोग घेताना पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना त्यांची त्याची ती इच्छा झाली की आपण सुद्धा लग्न केलं पाहिजे म्हणून. आणि त्यांनी ते सगळं सोडलं, ते योग अभ्यासाला बसलेले होते, योगा करत होते, आणि ती साधना करताना सगळं काही सोडून ते गेले. आणि त्यांनी मानधनाच्या 50 मुलींबरोबर त्यांनी लग्न केलं. आणि ते ते लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष भोग घेतल्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं त्यांना 10-10 मुलं होतात, एवढ्या मोठ्या संसारा ह्याच्यामध्ये गुंततात ते. आणि त्याच्यानंतर त्यांना अचानक लक्षात येतं मी काय करत होतो आणि आता मी काय झालोय. आणि ते पुन्हा कंटिन्यू त्यांची साधना सुरू करतात. त्याच पद्धतीने विश्वामित्र आणि मेनकाचं सुद्धा उदाहरण बघा की विश्वामित्रांना सुद्धा जे त्यांची साधना करताना अचानक इंद्राने त्यांना मेनकेला पाठवलं त्यांची साधना बघून. आणि मेनकेला पाठवल्यानंतर ते त्यात मध्ये वाहत गेले, त्यांची साधना सोडली त्यांच्या बरोबर ती. आणि वाहत गेल्यानंतर अचानक मग त्यांना पण ही सगळ्या गोष्टी चालू असताना की आपण काय करतोय हे लक्षात येतं. आणि मग त्यांची साधना ते पुन्हा सुरू करतात. आणि केल्यानंतर आता बघा ते सप्त ऋषींमध्ये त्यांची गिनती होतीये. म्हणजे बघा की जरी ह्याच्यावरती एक 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 जरी हे होत गेले तरी त्यांचे अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांची साधना पुन्हा सुरू केली. नैमिषारण्यामध्ये सुद्धा एक ऋषी होते, ज्यांनी ते साधना करत असताना त्यावेळेस सुद्धा एक अप्सरा तिथे आली. आणि अप्सरा आल्यानंतर ते जवळजवळ 900 वर्ष ते तिच्या बरोबर ती राहिले त्यांची सगळी साधना सोडून तिच्या बरोबर राहिले. आणि 900 वर्षानंतर एकदा अप्सरा म्हटले की मी आता जाऊ का, मला स्वर्गामध्ये परतून जाते म्हणून. तर ते तिला म्हणतात थांब माझी गायत्री होऊ दे आणि नंतर तू जा म्हणून. मग ती म्हणते तुम्ही गायत्री केलीच नाही, 900 वर्ष झाले एकदा ही गायत्री केली नाही. मग ते डोक्याला हात लावतात, मी माझी साधना सोडून दिली, मला कळलं सुद्धा नाही. म्हणजे आणि मग नंतर ते पुन्हा लगेचच जागे होतात आणि म्हणतात नाही मी माझी साधना पुन्हा सुरू करणार म्हणून. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती बघा की हा बेनिफिट आहे की जिथे आपली जरी साधना खंडित झाली तरी साधना आपल्याला पुन्हा 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 ह्या किक बसतात दुःखाच्या. आणि त्या दुःखाच्या किक बसले की ते पुन्हा सुरू होतात. आणि स्वर्गात जरी अनेक त्यांची साधना त्यांनी सुरू पूर्ण खंडित झाली, साधना जरी त्यांनी सुरू केली आणि अचानक काही काळाने त्यांची भक्ती पूर्ण नाही झाली, तर भक्ती पूर्ण नाही झाली की त्यांना पुन्हा याच्यामध्ये स्वर्गामध्ये जावं लागतं. म्हणजे जसं असं म्हटलं जातं की इस्कॉनचे बरेचसे जे बाधव्य भक्ती करणारे, म्हणजे त्यांची भक्ती पूर्ण होत नाही असे बरेचसे लोक आहेत की जे बरेचसे भक्त आहेत ते स्वर्गामध्ये जाणार आहेत असं म्हणतात. कारण ते ती स्वर्गामध्ये गेल्यावरती बघा की 33,000 वर्षानंतर पुन्हा आपल्याला पृथ्वीवरती यावं लागेल. स्वर्गाचा
100 वर्षाचा कालावधी, आपल्या इथं तोपर्यंत 33,000 वर्ष होऊन जातात. आणि आपली जे आहे पृथ्वीवरती 10,000 वर्षाचं पर्यंतच फक्त हे सुवर्णयुग चालू आहे, आणि त्याच्यानंतर तीव्रतेने कलियुग वाढणार आहे. मग पुन्हा आपली कशी अवस्था होऊ शकते. म्हणून भक्ताने इतकी तीव्र साधना करायला पाहिजे, त्यांना स्वर्ग लोक नको, ह्या पद्धतीने साधना करायला पाहिजे. त्याच्या वरचा, आणखीन वरचा लेवल धामापर्यंत आपल्याला शुद्ध धाम, धामाच्या आधी शुद्ध भक्तीची तरी आपल्याला प्राप्ती झालीच पाहिजे या जन्मात. या पद्धतीने आपली साधना असली पाहिजे. आणि त्या पद्धतीने बघा की ज्या पद्धतीने 900 वर्षानंतर हा साधना करून आला, किंवा आणखीन बरेचसे आपल्या आतापर्यंत उदाहरण पाहिले आपण, की स्वर्गामध्ये सुद्धा भक्त जातात, आणि स्वर्गात ज्यावेळेस जातात त्यावेळेस तिथं भोग मिळतो, त्यांना भोग मिळतो. आणि पण त्यावेळेस असं नाही होत की पुण्याशी न मरते लोके विशंती, असं ज्या पद्धतीने त्यांचं त्यांचं पुण्य संपल्यानंतर ते पुन्हा पृथ्वीवरती येतात, असं होत नाही. की तिथे गेल्यानंतर त्यांना ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की नाही नाही, मी काय करत होतो आणि मी आता स्वर्गामध्ये असं भोग घेतोय, हे ज्यावेळेस त्याला मनातून त्यांना दुःख वाटायला लागतं, त्यावेळेस मग ते भगवंत त्यांची त्या पद्धतीने इच्छेनुसार त्यांना तशी व्यवस्था करतात. आता तात्पर्यामध्ये कसं लिहिलेलं आहे बघा, की उन्नत योगी जन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकृष्ट होत नाही, परंतु ते योगाभ्यासाची योगाची पूर्णता असणारे कृष्ण भावने प्रत उन्नत असणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षले जातात. म्हणजे बघा, आपोआपच आकर्षण काहींचं बघा की मनानेच आपोआपच आकर्षण असतं, लहानपणापासूनच त्यांना ते आकर्षण असतं. त्या आकर्षणामध्ये की ते आपल्याला असं वाटतं की आता ते भक्तीला, म्हणजे असे काय लवकर भक्तीला लागले, किंवा काही जे प्रल्हाद महाराजच बघा, की प्रल्हाद महाराजांचं उदाहरण, की प्रल्हाद महाराज आले, की आल्यानंतर ते जन्मजात भक्त होते. आणि भक्त, आणि त्यांनी अगदी किती वयाच्या 5व्या वर्षापासूनच सुरू केली त्यांनी प्रचार कार्य. तर लहानपणापासूनच गुरुकुलमध्ये गेल्यावरती मुलांना त्यांनी सगळ्यांना भक्त बनवायला सुरुवात केलं. म्हणजे ही जी भक्ती आहे त्यांना गर्भापासूनच प्राप्त झालेली होती. म्हणजे बघा की त्यांचं कुळ कसं होतं, आणि त्यांचं वातावरण तिथं कसं होतं, तरी सुद्धा ते भक्तीला लागलेले, ते विसरलेले नाहीयेत. आता उद्धव सुद्धा सांगतात, जसं उद्धव ज्यावेळेस ह्याला जातात, धामामध्ये जातात, त्यावेळेस त्यांची गोपींची जी अवस्था आहे, गोपींची अवस्था त्याच्यामध्ये कसं होतं, की ते गोपींची अवस्था अशी की त्यांना जी भक्तीची चटक लागली आहे, की ती चटक, माणूस असं असतं की एकदा त्या भक्तीची चटक लागली की ते इच्छा कितीही व्यक्त केली, की इच्छा नसताना सुद्धा, आता आपल्या श्लोकामध्ये कसं इच्छा नसताना सुद्धा आकृष्ट होतो त्याच्यामध्ये, इच्छा नसताना. आता इथे उद्धव गोपींना सांगतायत की तुम्ही आता भगवंतांना, कृष्णाला विसरायला पाहिजे, थोडस योगाभ्यास करा, थोडं शांत मन करा, स्थिर करा, असे वेगवेगळे प्रकार ते त्यांना सांगतात. पण ते काय म्हणतात की मग आमचं एकच मन होतं, आणि ते मन आम्ही, आमचं एक मन आहे ते कृष्णाला देऊन टाकले, तुमचे जास्त मन आहेत का मला सांगा, म्हणतात की आमचं एकच मन होतं, आम्ही दिलं. आणि आम्ही जर भगवंतांना विसरण्याचं आम्ही कसं विसरायचं, आम्ही कितीही हे केलं तरी आम्ही तो विसरू शकत नाही, कारण जसे भगवंत गेले तर आम्हाला चराचरामध्ये भगवंत दिसायला लागले, प्रत्येक ठिकाणी आम्हाला भगवंत दिसायला लागले. मग आम्ही कसं विसरू भगवंतांना, असं ते सांगतायत. मग भगवंतांना विसरणं हे शक्य नाही, कारण तो इच्छा नसताना सुद्धा आकर्षित होतो तो साधक. आता यमुनाचार्यांचं सुद्धा उदाहरण बघा, की यमुनाचार्य सुद्धा, की ते आधी किती महान भक्त होते, आणि त्यांनी राजाबरोबर डिबेट डिबेट करताना ते राजाला हरवतात, आणि राजा त्यांना अर्ध राज्य देऊन टाकतात, पण ते राज्य मिळाल्यानंतर तो भोग प्राप्त झाला, आणि भोगामुळे भक्ती आपोआप, भक्ती क्षीण व्हायला लागते, आणि मग ते काय, त्यांची सगळी साधना सुटते, ते पूर्ण त्याच्यामध्ये इतके मग्न होतात, सगळं काही विसरून जातात. पण गुरुदेवांच्या कृपेने त्यांना पुन्हा गीतेचे श्लोक काही त्यांचे शिष्य येऊन म्हणतात, आणि मग त्यांना ते सगळं स्मरण व्हायला लागतं, आणि ते पुन्हा जागे होतात. म्हणजे बघा की इथे ती सुविधा आहे आपल्या पृथ्वीवरती, की त्या सगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने भक्ती करू शकतो. आता एक हे सगळे उदाहरण पाहताना मला एक आपल्यातलंही उदाहरण द्यावंसं वाटतं. अगदी माझ्या बहिणीचंच मुलाचं उदाहरण देऊ इच्छिते मी. की तो पुण्यामध्ये कात्रज मंदिरच्या जवळच राहतात. गिरिराज नाव आहे त्या मुलाचं. अगदी तो 4 वर्षाचाच आहे. पण तो अगदी मला म्हणजे जसं पाहते ना, तो लहानपणापासून इतका तीव्र भक्तीमध्ये आहे, की त्यांच्यामध्ये जगन्नाथजींच्या विग्रहांची स्थापना होण्यासाठी जगन्नाथजी त्यांच्या घरी आणले होते. आणि जगन्नाथजींच्या डोळ्याला पट्टी, विग्रह स्थापनेच्या आधी पट्टी होती. तर ती पट्टी बांधून त्यांच्या मंदिरामध्ये ते असायचे.
तर मग ते अजिबात आवडत नसायचं त्याला, की त्यांना तो म्हणायचा जगन्नाथजींना मी दिसत नाही, त्याची पट्टी नाही लावायची, जगन्नाथ तो पट्टी काढून टाकायला लावायचा. आणि ज्यावेळेस विग्रहांची स्थापना झाल्यानंतर अगदी कंटिन्यू त्याचं कीर्तन, कंटिन्यू कीर्तन चालू असतं, अगदी तोंडामध्ये सतत भगवंतांचं नामस्मरण, आणि मृदुंग आहे त्या मृदुंगवरती कीर्तन, आणि पडदा लावायचा, घंटी वाजवायची, अगदी ते मोठे पुजारी करतात त्या पद्धतीने त्याचं चालू असतं. आणि ज्यावेळेस त्याला ताप येतो, बहीण सांगत होती की ताप आल्यानंतर तो आपोआपच, त्याला ताप आला रात्रीचा हे कसं ओळखायचं, तो मोठ्या मोठ्याने जय नित्यानंद प्रभू, जय नित्यानंद प्रभू असं मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो. नित्यानंद प्रभूंचं नाव ऐकलं की समजायचं की त्याला ताप आला, असं असं बहीण सांगत होती. मग मला हे इतकं विशेष वाटलं, ती म्हंटली मला पण विशेष वाटतं की तो इतका नित्यानंद प्रभूंप्रती इतका आसक्त आहे की तो कंटिन्यू नित्यानंद प्रभूंच्या नामस्मरणामध्ये असतो. म्हणजे बघा की एक जे भक्त आहेत की जे आधीच्या जन्मीचे भक्त आहेत, म्हणजे भक्तांच्या कुटुंबामध्ये शक्यतो भक्तांचेच भक्त असलेलीच मुलं येतात. पण ती जे आकर्षण आहे ते आकर्षण तुम्हाला सुद्धा, तुमच्या सुद्धा कुटुंबामध्ये काही मुलं असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला जाणवत असते की ती मुलांमध्ये अगदी लहानपणापासून मध्ये ती तीव्रता आहे. आणि आपल्या भक्तांमध्ये सुद्धा बघा की आपण कधी म्हणू शकत नाही की हा ज्युनियर भक्त आहे, हा सिनियर भक्त आहे, हा खूप वर्षापासून भक्ती करतोय आणि तो हे आत्ता भक्त म्हणून आले, हे असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण त्यांना जर ती भक्ती प्राप्त झाली तर ते काही अगदी इमिजिएट, अगदी काही काही जण असे भक्त आहेत, मी ह्याच्यामध्ये पाहिलंय, पुण्या ह्याच्या नगरमध्ये एक भक्त आहेत की त्यांनी त्यांनी भक्ती स्टुडिओ आहे त्यांचा, तर ते असे भक्त की एका महिन्यात भक्तीत आल्यानंतर पूर्ण कांदा लसूण सोडला एका महिन्यात, आणि महिन्यातच त्यांनी 16 माळा सुरू केल्या. म्हणजे ते भक्तीत येऊन एका महिन्यात त्यांची एवढी प्रगती झाली. आणि ते आता खूप सिनियर भक्त आहेत, बऱ्याच जणांना ह्यांना यात्रेमध्ये ह्याच्यामध्ये ते खूप हेल्प करतात. म्हणजे बघा की असे जे भक्त आहेत की ते अचानक भक्तीमध्ये येतात, आणि अचानक भक्ती येऊन लगेच स्टार्ट, इतकी इमिजिएट त्यांची भक्ती स्टार्ट होते. आणि मग काही जे भक्त आहेत की जे अगदी अनेक वर्षापासून भक्त आहेत, पण ते इतक्या वर्षापासून भक्त असून सुद्धा त्यांची भक्तीमध्ये तेवढी तीव्रता होत नसते. कारण काय होतं की आपल्या भक्तीमध्ये तीव्रता, आपण काय होतं नाम साधनेवरती जास्त भर देत नाही. आणि जी रेग्युलर आपली नाम साधना चालू आहे ना की चालू आहे, पण आपण त्याच्यामध्ये आपण ठरवत नाही की आपण हे करत नाही की नाही आपण आता सुधारणा झाली पाहिजे आपल्यात, तर ती म्हणजे माझ्यासारखे भक्त जे म्हणतात की जे लहानपणापासून भक्तीत असून सुद्धा उपयोग नाही होत, की नाम साधनेवरती आपण काय केलं पाहिजे की भर जास्त दिला पाहिजे, ते आपण देत नाही. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये येते, मी असं म्हणत नाही की मी खूप प्रोग्रेस, मी तर अजिबात नाही, मी खूप संघर्ष करते. पण आपल्याला मी का उदाहरण सांगते का, तर मग आपल्यामध्ये आपण सुधारणा आणली पाहिजे. महाराजांचं, राधानाथ महाराज इतकं तीव्रतेने सांगतात की तुम्ही जर भक्तीमध्ये आला असाल ना ज्या क्षणी, त्या क्षणी तुम्ही काय केलं पाहिजे की तुमची भक्ती अगदी तीव्रतेने स्टार्ट केली पाहिजे. कारण आहे ना, एक तर आपलं आयुष्य कमी, आणि ते आयुष्य कमी असताना आपण या कमी आयुष्यामध्ये एकतर भक्तीत येणं खूप अवघड आहे. आणि आलोय भक्तीत तर मग आपण ती खूप तीव्रतेने करायला पाहिजे. कारण आपल्याला कधी आपला काळ पाठीमाग आहे आपल्याला माहिती नाही. ही जी माळ आहे आपली रोजची माळ, जी प्रत्येक माळ जप करताना आपली ही भावना असली पाहिजे की माझी शेवटची माळ आहे आणि त्याच्यानंतर माझा मृत्यू, माहितीच नाही ना आपला मृत्यू कधी आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. आणि आपली साधना, म्हणजे माझी पण साधना, आपले जप कसे असतात आपले की वेगवेगळ्या पद्धतीने, जसं की मॉर्निंग वॉक जप, म्हणजे मॉर्निंग वॉक जप करता करता मॉर्निंग वॉक पण करायचं. आणि मग पाट्या वाजायच्या. हा जन्माष्टमी ह्या तारखेला आहे, आज मग 7 तारखेला हा प्रोग्राम आहे, जप करता हरे कृष्णा हरे कृष्णा. त्याच्यानंतर मग हा 6 तारखेला मला हरसेवा आहे, हरे कृष्णा हरे कृष्ण असं. म्हणजे हे आपलं मॉर्निंग वॉक जपा चालू असतं. नाहीतर आपल्या गप्पा मारता मारता आपण काय करतो की जप करता करता गप्पा मारत, म्हणजे हरे कृष्ण, हा भाजीला फोडणी झाली का, हरे राम 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 हरे हरे हरे, मंडई आणायची राहिली, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, अरे तेवढं काम करून ये ना पटकन बाजारातून हे घेऊन ये. म्हणजे ही जी आपली आहे ना की आपण महत्वच देत नाही. कारण आहे ना आपल्याला ह्याला भक्तीला, आपल्या जास्त साधनेला आपण नामस्मरणामध्ये जास्त आपण भर दिली पाहिजे, ती आपल्याकडून होत नाही. आणि काय होतं, गप्पा मारत मारत कधी कधी जप चालू असताना पटकन फोन उचलला जातो, आणि फोन उचलला फोनवर बोलतो बोलता आपण, आपले जप पण चालू असतात. जप चालू असताना अचानक ज्यावेळेस तो फोनवर बोलत आहे तोपर्यंत आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणजे असं आपलं चालू आहे. म्हणजे
जप पण चालू आहे आणि इकडून ऐकतोय पण, किंवा आपण लेक्चर ऐकता ऐकता जप कधी कधी असतात आपले. आपली एवढी हायर लेवल नाही ना की आपण लेक्चर ऐकत ऐकत जप पण करू शकतो म्हणून. ही पण आपली लेवल नाही. म्हणजे हे जे आहेत आपले, की आपल्या साधनेमध्ये सगळ्यात जास्त 99% आपल्या चॅन्टिंग वर अवलंबून आहे. बाकीचे सुद्धा खूप महत्वाचे आहे, कारण 100% झाल्याशिवाय आपल्याला 10 मत जाता येत नाही. पण असं पण आहे की आपल्याला हे सपोर्टिंग जरी असले, जर विग्रहांची पूजा करणं किंवा मंदिरामध्ये सेवा करणं, ह्या सगळ्या साधना सुद्धा खूप गरजेच्या आहेत. का तर आपलं नामस्मरण तितकं तीव्र नाही ना अजून. नामस्मरण जर तीव्र असेल हरिदास ठाकूरांप्रमाणे जर, तर मग आपण फक्त नाम साधना करू शकतो, बाकी काहीच नको असं म्हणू शकतो आपण. पण आपलं कसं आहे की नाम साधना आपली तीव्र नसल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करणं सपोर्टिंगला फार गरजेच्या आहेत. आणि त्या गोष्टी आणि ह्या गोष्टी असं मिळून त्याच्यामुळे नाम साधनेवरती आपल्याला जास्त भर दिला पाहिजे. कारण इतक्या वर्षानंतर, इतक्या जन्मानंतर आपल्याला हे प्राप्त झाले, आणि गुरु महाराजांनी आपल्याला इतकं अनमोल रत्न जे दिलंय, आणि त्यांनी दोरी टाकली वरून आपल्यासाठी, आणि आपल्याला धरून धरून दोरीवर चढायचंय आपल्याला. पण चढता चढता अचानक धरतो आणि विसरून जातो आपण, वर दोरी चढतोय म्हणून आपण विसरतो. आणि मग आपल्याला काही वेळेस दुःख येतं, काही वेळेस आणखीन किक बसते, किंवा आणखीन भक्तांचा संग प्राप्त होतो, आणि मग त्याच्या साधनेत लक्षात, अरे आपण वरती चढतोय, मग पुन्हा वर चढायला सुरुवात करतो. म्हणजे हे आपलं चालू आहे असं, की आपल्याला सतत आपण विसरून जातोय की आपल्याला गुरु महाराजांनी दोरी सोडली आहे आणि त्यावरती चढायचंय, हे आपण विसरतोय आपण. आणि बघा, ही वेळ पण होत आले. आता ह्याच्यामध्ये असं पण सांगितलंय बघा, की श्लोकामध्ये आपल्या तात्पर्यामध्ये, की कितीही चांडाळ कुळात जरी जन्मलेला असला तरी त्याची आध्यात्मिक जीवन हे अत्यंत प्रगत झालेला असला, आणि त्यांनी कीर्तन करणारे व्यक्ती निस्तेंद्य सर्व प्रकारचे तप यज्ञ केलेले आहे, आणि ते सर्व प्रकारची तीर्थस्थाने केलेली आहेत, आणि याचा सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस तो कितीही चांडाळ कुळाचा असा, त्या उदाहरण रूपादांनी दिले हरिदास ठाकूरांचं. ते स्वतः मुस्लिम कुटुंबातून असून सुद्धा त्यांना त्या भक्तीप्रती तेवढी तीव्रता होती, आणि ते 23 तास जवळजवळ आहे ना आपल्या जीवनात 1-2 तास सोडले ना तर पूर्ण नाम साधना त्यांची चालू असायची. कंटिन्यू ते नाम साधनेमध्ये असायचे. मग इतकी तीव्रता काय, तर त्यांनी त्यांची आपल्याला तर माहिती, ते स्वतः ब्रह्मा जे आहेत, आणि त्यांनी आपण मग असं म्हणू शकतो ना, की मग त्यांना इतके महान साधना करणारे भक्त सुद्धा अशा अशा हिंद कुटुंबामध्ये का बरं जन्माला येते, असा प्रश्न विचारलेला होता. तर त्याचं उत्तर सुद्धा असं आहे, की त्यांचे काहीतरी थोडस छोटीसा काहीतरी अपराध होतो, आणि त्या अपराधाची ते स्वतःहून ती शिक्षा ग्रहण करतात. बघा की जसं आपलेच मोठे मोठे गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, ऑलमोस्ट ते ब्राह्मण होते कुटुंबातले, तरी सुद्धा त्यांनी ते केवळ काही मुस्लिमांचा संघ प्राप्त त्यांना झाला, जबरदस्तीने झाला, हे गोष्ट पण आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा त्यांनी इतकी नम्र होते, त्यांनी ते स्वीकार केलं, आणि त्यांनी आपल्या जगन्नाथ मंदिर मध्ये त्यांनी कधी प्रवेश केला नाही. का तर मी ते स्वतःला इतके ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी केवळ काही म्लेच्छांचा संघ घेतल्यामुळे त्यांनी ते सुद्धा टाळलं. म्हणजे की त्यांच्यामध्ये नम्रता होती त्यांच्यामध्ये. आणि ती नम्रता आणि ती साधना त्यांच्यामध्ये कशामुळे आली, तर ती केवळ त्यांच्या जे आधीच्या जन्मीचं त्यांचं जी साधना होती ती कंटिन्यू झाली. आणि आपला श्लोक अशा पद्धतीने झालेला आहे, की आपल्या पूर्वजन्माच्या, आपण आतापर्यंत शिकलो की पूर्वजन्माच्या ज्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआप आपली इच्छा नसताना सुद्धा योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा किती इच्छा केली तरी सुद्धा तो आकृष्ट होतो. आणि किती सांगितलं त्याला, काही भक्त, काही जे हे मुलं असतात ते सुद्धा बघा बेस मधून काही कॉलेजला जातात, किती त्यांनी झालं तर कॉलेजमध्ये काही भक्तांच्या संघामध्ये येतात, आणि लगेचच तीव्र भक्तीमध्ये येतात. काही तर त्यातले ब्रह्मचारी होतात. IIT मध्ये जाऊन सुद्धा इतके त्याच्यामध्ये कशामुळे होतं, त्यांच्या काही काही कधी कधी त्यांचं कोणतं बॅकग्राऊंड सुद्धा नसतं, तरी सुद्धा ते एवढ्या मोठे सुशिक्षित होऊन, एवढे IIT शिकून सुद्धा काही जण तीव्रतेने भक्तीमध्ये येऊन, काही काही जण मोठे मोठे ब्रह्मचारी होतात, सिनियर भक्त होतात, जगभरात हरिनामाचा प्रचार करतात. म्हणजे बघा की ह्यांचं हे आहे ते सगळं पूर्वजन्मीच आहे, पूर्वजन्मीच त्यांची साधन आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आता वेळ पण होत आली, आणि मी माझं आता पूर्ण करते प्रवचन. आणि माझं काही जर चुकीचे शब्द असतील तर कृपया माफ करा, आणि काही जे चांगले शब्द असतील तर ते नित्यानंद प्रभू आणि गुरु महाराजांच्या कृपेने आहे.
हरे कृष्णा. काही जर प्रश्न कोणाला असतील तर विचारू शकता. हरी बोल. हरी बोल श्रीजी पूजा. हरी बोल. हरी मस्त बोल. उगवते छान छान उदाहरणं. थँक्यू थँक्यू सो मच. तुझ्या तुम्ही ते ज्या उत्कटतेने सांगता ना, दॅट टचेस द हार्ट ऍक्च्युली, है ना. आता आपण जे ऐकलं तुमच्या नित्यानंद सगळ्यांची कृपा प्रभूची आहे. कृपा. येस, थँक्यू थँक्यू फॉर. एकच मिनिट मी सेटिंग चेंज करते. हा. तुलसी माताजी तुम्ही को होस्ट आहे, तुम्ही बोलू शकतात. येस, कुणाला काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील तर प्लीज नक्की सांगा. काही प्रश्न असेल ते विचारू शकता. आणि उद्याच सुद्धा अनाउन्समेंट करते की उद्या सुद्धा दीपाली माताजींचं प्रवचन आहे. त्यांनी सुद्धा खूप अभ्यासपूर्ण प्रवचन असतं त्यांचं. सगळेजण जॉईन होत जा. आणि आम्हाला नेमका खूप छान चालू आहे. आम्ही फक्त लिंक द्वारेच म्हणजे युट्यूबला ऐकतो. पण खूप इच्छा असते. परंतु सगळ्यांना जर असेल अवेलेबल तर सगळेजण जरूर जॉईन होत जा सगळे. कोणाला काही जर प्रश्न असतील तर विचारू शकता. हरी बोल. अनम्यूट केलंय माताजी. हा हा. माताजी खूप छान झालं. हरी हा, बोल. ठीक. हरी बोल. थँक्यू श्रीजी पूजा. हरी बोल मध्ये नसेल तर आहे तर मग करायचं हो कन्सिडर. चालेल, थांबूयात थांबूयात. येस येस हो. येस येस येस, थँक्यू. हरी बोल.